जय श्री राधाकृष्ण. संगीताज किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आज बनवणार आहे कारल्याची भाजी. तर त्यासाठी मी कारली स्वच्छ धुवून घेतलेला आहे. टोमॅटो, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांदा घेतलेला आहे. आता मी कारले सगळे व्यवस्थित चिरून घेणार आहे. कारल्याची भाजी जरी चवीला कडू असली तरी तिचे फायदे खूप सारे आहेत. चला तर कारली तर चिरून झालेले आहेत सगळे. आता कढईमध्ये तेल ठेवूया. 2 चम्मच तेल घेतलेलं आहे मी. आता त्याच्यामध्ये सगळे कारल्याची भाजी टाकून घेते. हे सगळं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आपल्याला. ही भाजी मी सगळी तेलामध्ये थोड्याफार प्रमाणात शिजवून घेणार आहे. गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवून ही सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला. याच्यामध्येच मी राई जिरीची फोडणी देते आता. एक अर्धा चम्मच हळद टाकून घेते. हे सगळं मिक्स करून घेते आता. आता याच्यामध्ये कांदा टाकून घेते मी. सगळं मिक्स करून घेते. कढीपत्ता टाकून घेते. आता थोडी हिरवी मिरची टाकून घेते. टोमॅटो टाकून घेते. आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे मी. तुम्ही फोडणी वेगळ्या पातेलीतही देऊ शकता. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. कांदा थोडा जास्त प्रमाणात टाकल्यावर भाजी एवढी अशी फारशी कडू लागत नाही. छान लागते भाजी तांदळाच्या भाकरीसोबत. मीठ टाकून घेते आता. पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेते. भाजी तर आपली रेडी आहे. नाचणीची भाकर, वरण, पापड, शेवसोबत खाऊन घेऊया. चला, माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.